आपने डिजिटल अरेस्ट के बारे में तो खूब सुना होगा, लेकिन बुल्ढाना में डिजिटल अरेस्ट का काफ़ी चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां बुजुर्ग ने अपनी पूरी जिंदगी की कमाई इसमें गंवा दी। हालांकि पुलिस ने इस मामले को सुलझाकर बुजुर्ग के रुपए बचाने में सफलता हासिल की है। डिजिटल अरेस्ट साइबर धोखाधड़ी बिल्कुल नया तरीका है, जिसमें जालसाजी करने वाले खुद को कानून प्रवर्तन अधिकारी बताकर ऑडियो या वीडियो कॉल पर लोगों से धमकाते हैं और गिरफ्तारी के झूठे बहाने से उन्हें डिजिटल रूप से बंधक बना लेते हैं। पिछले कुछ दिनों से डिजिटल अरेस्ट धोखाधड़ी का तरीका काफी चर्चा में है। वहीं अब बुल्ढाना में एक बुजुर्ग व्यक्ति ने अपनी खेती की जमीन बेचकर इस घोटाले में 28,30,000 रुपए गंवा दिए। घोटालेबाज ने खुद को मुंबई क्राइम ब्रांच से बताकर बुजुर्ग पर आरोप लगाया कि उसने फोन से अश्लील तस्वीरें भेजी थी और लॉटरी भी निकाली गई। बुजुर्ग को 15 दिनों तक डिजिटल अरेस्ट किया गया, लेकिन जब साइबर पुलिस को मामले के बारे में जानकारी मिली, पुलिस ने तुरंत जांच शुरू करते हुए बुजुर्ग के 22,50,000 रुपए बचा लिए। पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा या ठिकाणी 8/1/25 रोजी एक तक्रार प्राप्त झाली आहे आपल्याला। त्यामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती जो आहे तो बुलढाणा शहरामध्ये त्याचे शेतीचे कागदपत्र घेऊन फिरत होता व शेती त्याला अर्जंट विकायची होती। एका सदगृस्ताने त्याला पोलीस स्टेशन इथे आमच्या इथे आणून शेती का विकताय याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की मला अर्जंट घरी जायचं आहे आणि मी डिजिटल अरेस्ट झालेलो आहे। त्याला व्यवस्थित बसून त्याला विचारपूस केली। त्यांनी सांगितलं की त्याला मुंबई क्राइम ब्रांचमधून फोन आलेला आणि त्यांनी सांगितले आहे की त्यांच्या मोबाईलवरून, ज्या वृद्धाच्या मोबाईलवरून अश्लील फोटोग्राफ प्रतिष्ठित व्यक्तीला पाठवण्यात आलेले आहे आणि मनी लॉन्ड्रिंग सुद्धा झाली आहे। या कारणास्तव त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे। त्यामुळे त्यांना लवकरात लवकर घरी परत जावं लागेल आणि जे फ्रॉडेस्टर आहे ज्यांनी डिजिटल अरेस्ट आहे असे सांगितले, त्यांनी त्याला अधिक 60 लाखाची मागणी केली होती। त्या संबंधाने तो पैशाची जुळवाजुळव करण्याकरता बुलढाण्यात इतरत्र फिरत होता। यावरून सदर इसमाची आम्ही तक्रार त्वरित दाखल करून गुन्हा नोंदवला आणि त्वरित फास्ट प्रोसिजर करून माननीय SP सर यांना, ॲडिशनल सर यांना याबाबत माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्वरित त्यांनी ज्या ज्या ठिकाणी पैसा पाठवला ते सर्व अकाउंट्स आम्ही गोठवले आहे। असे करून जी त्या वृद्धाची 28,30,000 रुपयाची फसवणूक झाली त्यापैकी आम्ही 22 लाख रुपये प्राप्त करण्यात यश प्राप्त केलेले आहे। त्या व्यक्तीकडून किती पैसे उकळण्यात आले? त्या व्यक्तीकडून 28,30,000 उकळण्यात आले होते। त्यापैकी आपण 22 लाख सीज केले आहे व इतरही अकाउंटचा आम्ही तपास करतो आहे व लवकरात लवकर ती रक्कम आम्ही जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपी आहे का यामध्ये? यामध्ये सध्या आरोपी अटक नाही आहे। आता आपण अकाउंटचे पूर्ण डिटेल्स काढून आरोपीच्या अटकेबाबत प्रयत्न करतो आहे।